नमस्कार मैत्रिणींनो, आज होता रविवार आणि माझा चेहरा बघा गोळ्यांमुळे ना खूप सुजलाय आणि रविवार असल्यामुळे ना उठायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे घरात खूप पसारा पडला होता. मला लाज वाटते का एवढा सगळा पसारा नेहमी बसली आपली टाईमपास करत. इथे माझी मोठी मुलगी अभ्यास करत होती आणि ह्या दोघी खेळत होत्या, हातात कंपास घेऊन मोबाईल म्हणून ह्या खेळत होत्या. आणि तिचा चालला होता जो काय बॅलन्स अभ्यास होता तो सगळा करून घ्यायचा. त्यांचा अभ्यास चालला होता बाहेर, तोपर्यंत म्हणलं चला आता घरातलं सगळं काम पटापटा आवरून घेऊया, कारण आपल्याशिवाय काय ते कोण करणार नाही. म्हणून मग मी सगळं जे काय काम होतं ना ते इथे तारक मेहता बघत बघत काम सगळं आवरून घेतलं. रविवार असला ना की असं वाटतं आराम असावा, पण आराम कसला मिळतो? घरातल्या माणसाला कधी आराम मिळतो का? ते दिवस कसा जातो कामात नाही हे कळतच नाही. आणि त्यानंतर स्वयंपाक पण करायचा होता, कारण उशीर असल्यामुळे आई गेल्या होत्या त्यांचा डब्बा घेऊन कामावर आणि आमचं बाकीचं चाललं होतं. आता मी इथं जी काही बेडशीट होती ती घालून घेतली, त्यानंतर जो काही बाकीचा पसारा होता तो सुद्धा सगळा आवरून घेतला. नंतर मग कचरा काढला. आणि आमच्या इथं कारखाना असल्यामुळे ना कचरा घरात खूप होतो आणि सगळ्यात जास्त म्हणजे माती येते. तर ते सगळं मी झाडून घेतलं, सगळं आवरून घेतलं आणि नंतर इथे बसले, मी घेतलं स्वयंपाक करायला. आज आमचं ठरलं होतं की मस्तपैकी फोडणीचा भात करावा, कारण तो आम्हाला सगळ्यांना खूप आवडतो. मग मी लसूण टेचून घेतला, नंतर तेल गरम केलं, त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली आणि ना लसणाची पण फोडणी दिली. टेचलेला लसूण टाकला ना की फ्राय भात खूप छान लागतो. त्यानंतर कढीपत्ता टाकला, थोडासा कांदा टाकला, मस्त कांदा पण असला ना की छान लागतो. आणि भात मी परतून घेतला आणि आम्ही चौघींनी पण तो भात एन्जॉय केला. चला बाय, आजच्या पुरतं एवढंच होतं.